श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व स्वामी भक्तांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण हो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या अध्यायाला सुरुवात करते. चला तर बघूया. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्याची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्ट सांगुनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, त्याची सोय पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयासी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुनी पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. एकूनिया देव मामलेदार हासोनी देती उत्तर, त्याची पिशाच बाधा लागे थोर, माझेही दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकुनी दुःखित झाले अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश ते जाहले. मठ होता कामठीपुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्याची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता. परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगर कर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान, पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करीती तयाचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोश, रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करोणी, ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली, स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यासी आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांसी. पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेल्ली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास, कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुतही तयाप्रती मनातील खुन सांगती. एकोणी जनचकित होती, वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3, निरहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, ते करूनसे भरले पूर्ण. एकिले आनंदून राणीने सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी. या साधू ते मंदिरी प्रार्थनिया आणावे. पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेंसी मिठी चरणी घातली. निज सुताने पाहुणा आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरुनी, हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन, पायी खंडावा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत करत भजन करीत पायी खंडावा घालून एकांत समय साधुनी समर्थ सांगती तया काणी. आम्ही जातो नीच दामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकुनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी, स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी, ऐसे न करावे काय. मी अजान लेकर तू माझी आई. स्वामी धरती हृदयांशी, स्वामी म्हणती
तव हृदयी वास करू निश्चिती चिंता न करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगर बाहेर येत. मार्ग धरीत मुंबईचा स्वामी मचनी दुखावला. अंतरी बहु खिन्न झाला पडतोनी नाही आला. जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नशे क्षणभरी तोची रोग लागला. शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी. समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईचा पाठविले सेवेकरी. म्हणती सुताने सत्वरी मज सानिध्य आणावे. परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन त्याते कोणी त्वरित कोणी नसे जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस ते देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता घरी न ये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परीन तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी. समर्थ करती विचित्र करणी बैसिले स्नान करणे. परी गंधा न लावती भोजनाते त्या न उठती. धरणीवरी अंग टाकीती कोणासंगे स्नान करोनी. परी गंध लाविती भोजनाते न उठती. धरणीवरी अंग टाकती कोणासंगे न बोलती. रुदन करती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवडी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परम पावला आत्मज. निज पुत्र मरण वाढता एकोणी करती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही पडतोनी आल्या पाही. बोलल्या काय समर्थाते सूत आपुला भक्त असोन अकाली मावला पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काढासी उडुनी बडेची मग नेला. धन्य स्वामी कुमार उतरला भवदती उस्तर ख्याती झाली सर्वत्र. कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोड हा. श्रीरस्तु भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. मित्रमैत्रिणींनो हा होता आपला अध्याय 17वा. तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.